दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यातच पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दिवेआगार ग्रामपंचायतीवर आता दिवेआगार विकास आघाडीने सत्ता मिळवली असून विजय तोडणकर हे सरपंचपदी विजयी झाले आहेत. या निकालामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दिवेआगार पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले. श्रीवर्धन हा मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा प्रभाव क्षेत्र मानला जातो. दिवेआगार ग्रामपंचायत ही 11 सदस्यांची असून अनेक वर्षांपासून इथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र राष्ट्रवादी विरोधी गटाने ग्रामपंचायतीतील 8 सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी करत संबंधित 8 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. परिणामी रिक्त झालेल्या 8 जागांसह सरपंच पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत दिवेआगार विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत सरपंच पदासह 3 सदस्यपदे जिंकली. राष्ट्रवादीच्या पराभवामुळे स्थानिक पातळीवर नाराजी वाढल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीतही राष्ट्रवादीला धक्का बसला होता. त्यानंतर आता दिवेआगारमधील निकालामुळे तटकरे गटासाठी हा सलग दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. दरम्यान नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. मनमानी, हुकुमशाही आणि जनतेला गृहीत धरण्याचे राजकारण दिवेआगारमध्ये चालणार नाही असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. लोकशक्ती लाईव्हसाठी वैभव तोडणकर, श्रीवर्धन. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.